जशी ही हाणामारीची कथा आहे तशीच कथा आहे पैसे वाटपाची। राज्यभरात अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे प्रकार घडलेले आहेत। मुंबईतल्या वरळीत असेल किंवा बांद्र्यामध्ये पैसे वाटप करताना काही कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं। काही ठिकाणचे सीसीटीव्ही समोर आलेले आहेत। शेजारच्या नालासोपाऱ्यात सुद्धा काही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडण्यात आलं। नेमकं काय घडलंय आपण पाहूयात। मतदानाआधी सगळीकडे पैसे पैसे आणि पैसे। प्रचाराला अवघे काही तास आणि राज्यात पैशांचा पूर। मतदारांना कोट्यवधींची ऑफर। वरळी मतदारसंघातला हा राडा। बघा कसं पळतोय, बघा पैसे वाटत, बघा कसं पळतोय, खोट्या केसेस टाकतो लोकांवर। बघा कसं पळतोय, याचा चेहरा बघा। तू टाकून नको फक्त, नाही तुझे फोटोज टाकले तर बघ, मी पोचलेली आहे मी। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचे आरोप झाले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीनं पैसे वाटल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आणि अपक्ष उमेदवाराचा आरोप आहे। ठाकरेंच्या सेनेचे हरीश वरळीकर यांनी बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटल्याचा आरोप आहे। ठाकरेंच्या सेनेचे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते अपक्ष म्हणून निवडणूक लढतात। यात सूर्यकांत कोळींनी ठाकरेंच्या सेनेनं पैसे वाटल्याचे व्हिडिओ समोर आणले। मुंबईत पैसे वाटपाचा दुसरा मोठा आरोप झाला तो मुंबईतल्या वांद्रे परिसरातल्या प्रभाग क्रमांक 94 मध्ये। राष्ट्रवादीच्या झिशान सिद्दीकींचे समर्थक उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते नागरिकांना पैसे देत असल्याचा आरोप आहे। या प्रकरणी जावेद शेख यांनी वांद्र्यामधल्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। नालासोपारा पूर्वेच्या पेल्हारमध्ये 10 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप आहे। बीव्हीएच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी 2 जणांना पेल्हार पोलिसांच्या हवाली केलंय। नालासोपारा पूर्वेला पेल्हारमध्ये मध्यरात्री 2च्या सुमाराला एका संशयित इसमाची गाडी लोकांनी पाठलाग करून पकडली। त्याच्या गाडीची झडती घेतल्यावर त्याच्याकडे भाजपची पिशवी आणि गाडीच्या डिक्कीत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तब्बल 10 लाखांची कॅश सापडली। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्या दुसऱ्या पिशवीमध्ये त्या एक सफेद कलरचे लिफाफे होते आणि त्यांच्यामध्ये प्रत्येकी आम्ही त्या यांना पाहून तोडले असता त्याच्यावरती प्रत्येकी याच्यामध्ये 10,000 कुठे 8,000 असे एकूण 52 लिफाफे होते आणि ते लिफाफे ती पिशवी आणि ते 2 आरोपी त्यांना घेऊन आम्ही पेल्हार चौकीमध्ये जमा केलं असता त्याच्यामधनं अधिकाऱ्यांना सांगितलं ते आम्ही तुम्ही पैसे आहे ते काय आहे ते खोलून बघा। तेव्हा पाहिले असता त्याच्यामध्ये 10,09,000 रुपये रोख होते आणि त्या व्यक्तींना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेत, आमच्या उमेदवारांनी या गोष्टी दिलेल्या आहेत। रात को 2 बजे यहाँ पे बीजेपी के लोग आ रहे, पैसा बांट रहे, खुलेआम पैसा बांट रहे। मेरा खाली पुलिसों से यही कहना है कि वो लोग का कार्रवाई जो कुछ भी है वो सख्त कार्रवाई करना चाहिए उनको, और उनका जो नियंत्रण जो कुछ लगा हुआ है बूथ वाइज वहाँ पे वो लोग ने सतर्क रहना चाहिए कि किसका गाड़ी आ रहा है, क्योंकि ये लोग जो है ये 4 व्हीलर में पैसा नहीं दे रहे, ये लोग बाइक से पैसा बांट रहे। तो मेरा इनको इतना ही कहना है कि आप बाइक से लेके 4 व्हीलर सब कुछ चेक करें, और ये लोग खुलेआम पैसा बांट रहे। अभी हम लोग ने पकड़ के दिया है पुलिस स्टेशन में। मतदानाआधी पैशांचे खेळ सुरू होतात असं आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये बऱ्याच वेळा दिसलंय। निवडणुकीत पैशांचा बाजार कसा सुरू होतो त्याबद्दलचे 2 किस्से राज ठाकरेंनी सांगितले। पण मला त्यांना तुमच्या समोर तर मला त्यांना आणायचंच होतं, मुद्दामून आणायचं होतं। अनेक लोक आहेत आज घराघरामध्ये 5-5 हजार रुपये वाटतात मतांसाठी। मला समजत नाही या लोकांचं। एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा। मग विकास काय केलात? मला घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही। किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत। म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल। या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली। 15 कोटी। आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांना, त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत।
मतदानाला आता अवघे काही तास उरले. आता आणखी कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होणार ते पाहावं लागेल. बघा कसं पळतोय, बघा पैसे वाटत, बघा कसं पळतोय. तू टाकून नको फक्त, नाही तुझे फोटोज टाकले तर बघ, मी पोचलेली आहे मी. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.